ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या एक्स पोस्टला राहुल कनाल यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. भारतीय युवकांना भरकटलेलं किंवा मंद म्हणणं योग्य नाही, हा देशाच्या भविष्याचा अपमान आहे असं राहुल कनाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर यावरून संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत जे बोलले ते बरोबर बोलले. तरुणांना नोकरी नाही, तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे भारतीय तरुण खरंच मंद झालाय असं सुनील राऊत म्हणतायत. पण आंदोलन जरी करत असेल, मला असं तुमच्या माध्यमातून कळलंय, पण आंदोलन करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत ना त्यांच्याकडे. संजय राऊत साहेब बोले, चुकीचं बोले नाहीत. आता पहा, नीटचे पेपर फुटले, का ना आंदोलन करत? 7.5-8 लाख युवक आज नीटच्या परीक्षेपासून दूर राहिले. आज त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल त्याची चिंता त्यांना नाही का? ती चिंता पहिली करावी. आज तुमच्या पंतप्रधानांनी सांगितलं की पेट्रोल, डिझेल, सोनं खरेदी करू नका, ते वाचवा. त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. तर संजय राऊत जे बोलले ते बरोबरच बोलले असं सुनील राऊत यांचं म्हणणं आहे. भाजप विरोधात लढण्याची वेळ आल्यास एकत्र येऊ असं सुनील राऊत म्हणतायत. यानंतर पुढची बातमी. रोहित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे. विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांनी हे वक्तव्य केलंय. 2029 पर्यंत राजकीय समीकरणं बदलू शकतात असं रोहित पवार म्हणतायत. आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे की तिथं जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला सामान्य लोकांसाठी रस्ते येऊन लढावं लागेल आणि जी काही आज सत्ता आहे भाजप त्याच्या विरोधात त्या ठिकाणी लढावं लागेल. त्यामुळे आम्ही जे काही आम्हाला समजलेलं आहे, आता शेवटी नेते जेव्हा निर्णय घेतात तो त्यांचा विषय असतो, पण उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल, नाही तर धाडस असेल, तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत एक गुप्त बैठक झाल्याची खळबळजनक बाब समोर आलेली आहे. पुण्यातल्या हॉटेलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं समजतंय. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, नेते हर्षवर्धन पाटील यावेळेला उपस्थित होते. इतकंच नाही तर सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर विलिनीकरण होणार होतं. अजितदादा स्वतः मला याबद्दल बोलले होते असं आता मुश्रीफ म्हणतायत. आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचंय असं अजितदादा म्हणाले होते आणि त्यानंतर त्यांनी आमच्या कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढाव्यात यासाठी प्रयत्न देखील केलेला होता. परंतु दुर्दैवानं दादांचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण चित्र पालटलं असं मुश्रीफ म्हणताय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी दादाने मलाही सांगितलं होतं की आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चंदगडला सुद्धा नंदाताई बाबुळकरांना त्यांनी फोन केला, राजेश पाटलांनी फोन केला आणि ज्या ज्या ठिकाणी राज्यात एकत्र लढण्याची आणि एका चिन्हावर, घड्याळ चिन्हावर लढण्याची ज्या ज्या ठिकाणी शक्यता होती त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेले होते. परंतु दुर्दैवाने 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि नंतरचं सगळं चित्र पालटलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुनेत्रा पवार या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराज असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगलेली होती. राष्ट्रवादीत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. प्रमोद हिंदुराव हे सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोघांची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील नाराजी नाट्य संपून सर्व काही पुन्हा आलबेल होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.